हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज एक आपण नवीन अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आपण RRBचे अपकमिंग जी एक्झाम आहे त्याचे डेट्स जे आहे ते अनाऊन्स झालेले आहेत मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर पहा, पुढच्या वर्षाचे जे काही एक्झाम आहे ते पॅरामेडिकलचे म्हणा किंवा मग लोको पायलट वगैरे, त्या पूर्ण RRBच्या ज्या डेट्स आहेत ते अनाऊन्स झालेले आहेत. तर पहा, हे पूर्ण एक्झाम लवकरच होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आता जर ह्या वर्षी जर तुमचे असं वाटत असेल की तुमचं लागणार नाही वगैरे, चान्सेस कमी असतील, तर तुम्ही नक्की पुढच्या तयारीला लागा मित्रांनो. कारण RRBची परत एक चान्स आहे, त्यानंतर परत आणखीन एक्झाम यायला लागले. याच्यामध्ये जर तुमचं नाही झालं तर मित्रांनो, तर पहा डेट वगैरे कधी असणार आहे. तर स्टार्ट करूया. सुरुवातीला काय आहे, पिरियड, त्यानंतर पोस्ट कोणत्या आहेत, त्यानंतर वॅकन्सी असेसमेंट अप टू द, त्यानंतर असेसमेंट ऑफ वॅकन्सी इन ओरिम्स, त्यानंतर इंडिपेंडिंग वॅकन्सी ऑफ ओरिम्स इन आफ्टर अप्रुव्हल अँड प्रपोजल फॉर ड्राफ्ट फॉर CNE. ठीक आहे. तर अशा प्रकारचे येतात. त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो पिरियड आहे तो मध्ये याच्यामध्ये काय दिलं पाहिजे, जानेवारी मार्चमध्ये जे येणार आहे, तर 2026मध्ये जे जानेवारी मार्चमध्ये त्याची पोस्ट येणार आहे. असिस्टंट लोको पायलटची परत वॅकन्सी होणार आहे. ते आत्ताच रिसेंटमध्ये लेटेस्टमध्ये झालेली आहे. परत 26मध्ये पाहायचं जे डेट आहे ते 30 जून 2026मध्ये याचं होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर पहा, याच्यामध्ये नेक्स्ट जे असणार आहे, त्यानंतर एप्रिल जूनमध्ये टेक्निशियनची जागा येणार आहेत. एप्रिल आणि जूनमध्ये जे आहे याच्यामध्ये पहा, एप्रिल जूनच्या महिन्यामध्ये टेक्निशियन, त्याच्यामध्ये 30 जूनला याची 2026ला जाहिरात येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पहा, याच्यामध्ये दुसरा आहे जुलै सप्टेंबरमध्ये NTPCचं ग्रेड लेवलचा 4 आणि 5, 6 या तिन्ही ह्याच्यामध्ये NTPCच्या वॅकन्सी होणार आहेत. आणि हे पण जवळपास 30 सप्टेंबर 2026मध्ये येऊन जातील. मोस्टली सप्टेंबरच्या, जून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या पिरियडमध्येच वॅकन्सी येणार आहे तर सगळ्या. त्यानंतर नेक्स्ट पहा, याच्यामध्ये कोणती आहे, जुलै सप्टेंबरच्याच महिन्यामध्ये परत NTPC 12th लेवलची सेकंड अँड थर्ड याच्यामध्ये येणार आहे. आणि हे पण सप्टेंबर 30 तारखेला 2026ला वॅकन्सी अपडेट होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, याच्यामध्ये जुलै सप्टेंबरमध्ये JENमध्ये डिपार्टमेंटमध्ये मॅटर्नल सुप्रिटेंडंट, जे मेडिकल आपल्या मेडिकल फील्डमधले आहे. त्यानंतर केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंटमध्ये ही पण एक वॅकन्सी आहे. ही पण 30 सप्टेंबर 2026मध्येच याचं अपडेट येणार आहे. त्यानंतर पहा, याच्यामध्ये नेक्स्ट काय, त्यामध्ये नेक्स्ट आहे जुलै सप्टेंबरमध्ये जे आपल्या महत्त्वाचं आहे पहा, याच्यामध्ये RRB पॅरामेडिकल, जे RRB पॅरामेडिकलची आत्ताच एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये परत आता जुलै सप्टेंबरमध्ये दुसरी एक्झाम येईल. हे पहा, डेट जुलै आणि सप्टेंबरमध्ये RRB पॅरामेडिकल एक्झाम कॅटेगरीजच्या अंतर्गत 30 सप्टेंबर 2026ला याची जाहिरात येणार आहे मित्रांनो. तर पहा, खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचं वाटते की या वर्षी नाही होणार किंवा त्यांना वाटतं यावर्षी त्यांचे चान्सेस कमी येतात, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यासाला लागा. जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला याची समजणार नाही किती आपलं लेवल आहे, आपण स्वतः किती याच्यामध्ये आहेत वगैरे. तर पहा, याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्टोबर डिसेंबरमध्ये RRB लेवल 1ची पोस्ट 1ची आहे, त्यामध्ये 30 सप्टेंबरलाच होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरीजच्या पण वॅकन्सी आहेत, ते 31/12/2026मध्ये याचं वॅकन्सी सुटणार आहे. तर अशा प्रकारचे हे एक्झाम डेट्स आहेत जे अनाऊन्स झालेले आहेत RRBच्या वेबसाईटवर मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर पहा, याच्यामध्ये आपल्या महत्त्वाचं काय होतं, तर RRB पॅरामेडिकलची जी वॅकन्सी आहे ही 2026मध्ये 30 सप्टेंबरच्या या वेळेमध्ये ही सुटणार आहे. तर मित्रांनो, जे कोणी अभ्यास करत नाही आहे त्याने अभ्यासाला 100% लागा. कसं असते, जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला याची व्हॅल्यू कळत नाही, आणि जो तुम्ही स्टार्ट केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण हे लागण्याची शक्यता पण नसते. सुरुवातीला थोडं करा, जर होत नसेल थोडं थोडं याच्यामध्ये स्टेज वाढवत जावा. त्यानंतर वेळ जास्त अभ्यासाला देत जावा, कारण सध्या कॉम्पिटिशन खूप जास्त मित्रांनो. RRBमध्ये तर खूप जास्त कॉम्पिटिशन. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत RRBची अपेक्षा करणं पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जे कोणी RRBची तयारी करण्याचे इच्छुक वगैरे आहे तर त्यांना पण व्हिडिओ पाठवा की डेट कधी येऊ शकते वगैरे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.